महाबळेश्वरमध्ये मी गाठलेलं आहे. वैदेहीला, वैदेही परशुराम इज हिअर. वैदेही काय बात आहे, किती छान दिसतेस तू. थँक्यू सो आणि मच. महापर्यटन उत्सवात आपण भेटलो आहोत आणि इथे तुझा छान परफॉर्मन्स पण होता आज. तर कुठला होता, काय सांगशील? दरवेळेला काहीतरी नवीन करण्याची संधी शोधत असते मी आणि गेल्या काही काळात मला ही फार नाही मिळालेली संधी, पण लावणी हा नृत्य प्रकार जरा एक्सप्लोअर करणं चाललंय आणि आजही मला तो एक्सप्लोअर करता आलाय. आपल्या गेल्या काही वर्षातल्या सिनेमांमधली ज्या लावण्या होत्या त्याच्यावरती परफॉर्म करण्याचा आज प्रयत्न केलाय. म्हणजे असं क्लासिकल ते लावणी असं सगळंच जे तुला आवडतंय. हो, म्हणजे आता प्रयत्न असा आहे की काही सोडायचं नाही या जन्मी. क्या बात आहे. आणि अर्थात महाबळेश्वर आल्यावर इथे किती छान एक मोठा ब्रेक मिळाला का, जरा बरं वाटलं का? कारण आपण मे महिन्यात आलोय महाबळेश्वरला, पण मस्त थंडी आहे. तर कसं वाटतंय? मला काल गाडीतनं उतरल्या क्षणी असं झालं की मी काम करायला का आली इथे. पण हॅव्हिंग सेड दॅट, परफॉर्मन्सची मजा होती. प्रेक्षकांचा पण खूप उत्साह आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे आणि त्यात ही गुलाबी म्हणावी अशी थंडी खूप छान वाटतंय. खूप छान ब्रेक मिळालाय आणि 2 दिवसानंतर आता परत जेव्हा जाईन मुंबईला तेव्हा खूप सारी ऊर्जा घेऊन जाईन. क्या बात आहे. आणि अर्थात महाबळेश्वरमध्ये आल्यावर तुला काय आवडतं? म्हणजे असं कुठलं ठिकाण तुझं फेवरेट आहे का एखादं, का अख्खं महाबळेश्वर आवडतं का? माझं महाबळेश्वरवर खूप लहानपणापासून प्रेम आहे. आम्ही 6 महिन्यातनं एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार इथे येणं आमचं व्हायचंच. त्यामुळे फेवरेट, खूपच फेवरेट आणि इन अँड आउट माहिती आहे. आणि असं मला वाटत होतं मागच्या वर्षीपर्यंत, पण मागच्या वर्षी मी खूप जुनं असं देऊळ एक्सप्लोअर केलं. संगीत मनापमानच्या शूटच्या निमित्ताने आम्ही महाबळेश्वरला आलो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे पाहिलेलंच नव्हतं. त्यामुळे असं लक्षात आलं की असं कधीच म्हणू नये की मला ही जागा माहिती आहे किंवा मी खूप एक्सप्लोअर केली आहे. त्यामुळे आता हा प्रयत्न आहे, यापुढे जेव्हा जेव्हा महाबळेश्वरला येईन तेव्हा तेव्हा जे नाही पाहिलंय ते शोधण्याचा प्रयत्न असेल. वा. आणि महाबळेश्वरमध्ये आल्याला काय खाल्लंस किंवा काय खावंसं वाटतंय? इच्छा तर असते स्ट्रॉबेरी क्रीम खायची, पण साधारण डाएट पाळत असल्यामुळे फार काही खाता येत नाही. फक्त बघायचं नेत्रसुख. एखादी स्ट्रॉबेरी, फ्रेश स्ट्रॉबेरी, फक्त क्रीम वगैरे काही नाही. ओके, डाएट कॉन्शियस अँड हाव. आणि अर्थात आजचा लुक पण तुझा छान झालाय, सो याही बद्दल काय सांगशील? छान नऊवारी आहे काय? अभिजित ठाकूरने हा लुक केलाय आणि मेकअप अर्थात सौरभ कापडेने केला आहे. आणि लावणी करायची होती, परंतु पारंपरिक लावण्या नव्हत्या. आत्ताच्या काळातल्या सिनेमातले मी म्हटलं तसं लावण्या होत्या, त्यामुळे जरा काहीतरी एक ट्विस्ट असलेला लुक करायचा असं डोक्यात होतं. आणि अप्रतिम नऊवारी दिलेली आहे मला आणि लाल रंगाची खूप मी कमी एक्सप्लोअर करते वेन इट कम्स टू आउटफिट्स, पण अशा निमित्ताने मला खूप छान छान काय काय अनुभवायला मिळतं. त्यामुळे अभिजित ठाकूर, सौरभ कापडे यांचे खरंच आभार. मस्त, खरंच. आणि लुक खूप छान झालेला आहे, त्यामुळे कीप रॉकिंग आणि एन्जॉय महाबळेश्वर. थँक्यू सो मच. थँक्यू.